तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागांवर विजय मिळालाय। मुंबई उत्तरमधून पियुष गोयल जिंकलेत, तर उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर जिंकलेत। तर मुंबईला उर्वरित 4 जागा या मवियाला जिंकता आलेल्या आहेत, तर महायुतीकडे 2 जागा राहिल्यात। त्यामुळे 4-2 असं मुंबईचं चित्र आहे। एकूण मुंबईतल्या जागा होत्या 6, ज्याच्यामध्ये 4 जागी मवियाने विजय मिळवला। तर मुंबईतलं चित्र कसं राहिलं? दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांनी पराभव केला यामिनी जाधव यांचा। 2 शिवसेनेमधला हा सामना, ज्याच्यात अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे आणि त्यांनी हॅट्रिक केली आहे। मुंबई उत्तर पश्चिम अतिशय काटेकी टक्कर झाली। शेवटच्या फेरीपर्यंत फेरमतमोजणी झाली, जिकडे रवींद्र वायकर हे अगदी निसटत्या फरकाने जिंकलेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांना पराभव पत्करावा लागला। दक्षिण मध्य मुंबई इकडे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पराभवाचा धक्का बसलाय। अनिल देसाई जिंकले। तर मुंबई उत्तर पूर्व इकडे देखील संजय दिना पाटील यांनी अपसेट विक्ट्री घेतलेली आहे। मिहिर कोटेचा यांना त्यांनी पराभूत केलेला आहे। ही जागा भाजपकडे होती, मात्र ती आता ठाकरेंच्या शिवसेनेने खेचून आणली। उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड एक मोठी लीड तोडून वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत केले। भाजपचे उज्ज्वल निकम पराभूत झाले। तर मुंबई उत्तर मधून पियुष गोयल हे भाजपचे उमेदवार ज्यांनी एक हाती एक मोठा विजय मिळवला। काँग्रेसचे भूषण पाटील यांना त्यांनी पराभूत केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।